मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण इथे पाहतो की केदार हा तारिणीची खूप जास्त काळजी करत असतो। त्यावेळी आता तारिणी ही केदारला म्हणत असते, केदार ठीक आहे मी। त्यावर केदार म्हणतो, बॉस अगं मला बघू तर द्या ना। आणि मग आता तो तारिणीचा हात बघू लागतो। तारिणी म्हणते, केदार खरंच सिरियसली ठीक आहे मी, मला काहीही झालेलं नाही आहे, व्यवस्थित आहे मी, मला फक्त एवढंच लागलं आहे, यापेक्षा जास्त कुठेही लागलेलं नाही आहे। मला तर त्या व्यक्तीला शोधून काढायचं आहे ज्यामुळे हे सगळं काही झालं आहे। हे सगळं कुणी केलं आहे आणि का केलं आहे हे सगळं लवकरात लवकर मला शोधून काढायचं आहे। त्या व्यक्तीलाही शोधायचं आहे आणि माझ्या आईच्या गुन्हेगारालाही शोधायचं आहे। लवकरात लवकर मला ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे। तर दुसऱ्या बाजूला इकडे जया काका आणि आता जी ताई असते ती घरी आलेले असतात। आता दोघंजणं घरी आल्याच्या नंतर मग इकडे ताई जया काकाला म्हणते की जया काका आता तुम्ही रूममध्ये जाऊन जरा आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे। तसंही तुमची खूप जास्त दमछाक झालेली आहे। त्यावेळी आता त्या दोघांनाही रक्त दिसतं। आता ते रक्त बघतात आणि त्यांना प्रश्न पडतो की हे रक्त कसलं आहे, कोणाचं आहे। मग आता लगेचच इकडे ताई म्हणते की चला आपण त्या दिशेने जाऊन बघूया, आपल्याला नक्की कळेल की ते रक्त कोणाचं। मग आता काका म्हणतो, हो हो खरंच चल आपण बघूया। आणि मग आता इकडे जया काका आणि कौशिकी ताई हे दोघंही जण येतात केदारच्या रूमपर्यंत। केदारच्या रूममध्ये येऊन आता कौशिकी ताई म्हणू लागते, केदार काय रे काय झालं, हे रक्त तुमच्या रूममध्ये कसलं, काय लागलं आहे तुला। त्यावेळी केदार म्हणतो, नाही नाही मला काही लागलेलं नाही आहे। त्यावर लगेच तारिणी म्हणते, मला लागलं आहे ताई। त्याबरोबर मग लगेचच कौशिकी म्हणते, तारिणी अगं किती लागलं आहे तुला, ये बस बरं इथे। त्यावर काकासुद्धा म्हणतात, अरे काय रे केदार काय लागलं आहे तिला एवढं। केदार म्हणतो, बाबा ते त्याबरोबर मग लगेचच जया काका म्हणतात, अरे थोडं लक्ष द्यायचं होतंस ना, किती लागलं आहे बघ तिला। त्याबरोबर कौशिकी म्हणते, काय ग तारिणी किती कसं लागलं हे एवढं तुला। त्यावर ती म्हणते, नाही ठीक आहे मी एवढं काही नाही। त्याबरोबर मग कौशिकी म्हणते, अगं ठीक आहे काय बोलतेस तू तारिणी, डॉक्टरांना फोन करायला हवा, डॉक्टरांना बोलवा। त्याबरोबर लगेचच इकडे केदार म्हणतो की नाही नाही डॉक्टरांना बोलवण्याची काहीही गरज नाही आहे। त्याबरोबर काका म्हणतो, अरे किती लागलं आहे तिला। त्याबरोबर मग आता केदार सांगू लागतो, बाबा अहो मी दवाखान्यातून घेऊन जाऊन आलो आहे तिला, आता तिची तब्येत तशी व्यवस्थित आहे, डॉक्टरांनी इंजेक्शनसुद्धा दिलं आहे। त्यावर मग आता बाबा म्हणतात, काय अरे इंजेक्शन दिलं आहे म्हणतोय आणि जखम कशी उघडीच सोडून दिली त्यांनी, जखमेवर काही कसं नाही लावलं। त्याबरोबर केदार म्हणतो, बाबा अहो त्यावर मग आता लगेचच तारिणी म्हणते, खूप रक्त वाहत होतं ना म्हणून जखम अशीच ठेवली आहे। त्याबरोबर मग पुढे आता लगेचच इकडे ताई ही तिला म्हणू लागते की स्वतःची काळजी घेत जा, स्वतःला जपत जा, असे तुझ्यावरती हल्ले होतील ते बरोबर नाही, तू याला काळजी समज किंवा धमकी समज। त्याबरोबर मग कौशिकीकडे तारिणी बघतच राहते। कौशिकी म्हणते, कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते। त्यावर तारिणी हो मला कळतंय असं म्हणते। तर दुसऱ्या बाजूला बाबा म्हणतात, अरे हे एवढं लागलं कसं तिला, काहीतरी सांग ना केदार। केदार म्हणतो, बाबा मला तुमचं औषध घ्यायचं होतं, मी औषध घ्यायला उतरलो आणि ही फुलं घ्यायला गेली। त्यावर बाबा म्हणतात, अरे एवढं काय तुला औषध महत्त्वाचं होतं, ते तिच्या जीवापेक्षा महत्त्वाचं आहे का ते औषध। त्याबरोबर मग लगेचच कौशिकी ही म्हणू लागते की तारिणी तू स्वतःची काळजी घेत जा, नाही म्हणजे प्रत्येक वेळी पुढे पुढे करायला जायचं आणि स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं असं व्हायला नको ना। सध्या आपल्या घराचं सगळं काही तूच बघतेस ना, म्हणजे घरावरती ऑलरेडी किती अडचणी येत आहेत, किती संकटं येत आहेत, हे सगळं तुला पहिल्यापासून माहिती आहे आणि त्यामध्ये तू असं नवीन काहीतरी संकट ओढावून घेतलंस तर ते तसं कसं बरं चालेल। त्यापेक्षा तू स्वतःचा जीव सांभाळत जा। अर्थात जर तू घराची एवढी काळजी करतेस, घरातल्यांच्यासाठी एवढं सगळं करतेस, तर तू स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, स्वतःवरही लक्ष द्यायला पाहिजेस ना, म्हणून म्हणते मी। त्याबरोबर लगेचच तारिणी म्हणू लागते की कौशिकीताई तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला बरोबर कळलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका, यापुढे मी नक्की स्वतःची काळजी घेईन आणि व्यवस्थित स्वतःला जपेनसुद्धा। त्यावेळी मग आता लगेचच तारिणी म्हणते, बाबा तुमच्या औषधांची वेळ झालेली आहे। त्यावर लगेच इकडे पुढे आता केदार म्हणतो, मी देतो औषधं। त्यावर कौशिकी म्हणते, नाही राहू दे मी देते। आणि मग कौशिकी जया काकाला घेऊन तिकडनं निघून जाते। त्याबरोबर केदार दरवाजा बंद करतो। तर कौशिकी म्हणते
इकडे तारिणी म्हणते मला खूप जास्त भीती वाटते. केदार म्हणतो कसली? त्यावर तारिणी म्हणते कौशिकीताईंची. त्यावर केदार म्हणतो म्हणजे तुला असं वाटतंय की हे सगळं कौशिकीताईने? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जियाने मीटिंग घेतलेली असते आणि आता जेनी विचारत असते की काय मी सांगितलेली कामं कुठवर आलेली आहेत. त्यावेळी आता कमांडर, टेक्नो आणि फातिमा तिला अपडेट देत असतात. मग ती कमांडरला पहिला प्रश्न विचारते ते म्हणजे जया काकाबद्दल. त्यावर तो सांगतो की काही नाही, त्यांची कामाव्यतिरिक्त तर काही हालचाल नाही आहे. कौशिकीबद्दल ती फातिमाला विचारते. मग ती सांगते की नाही त्यांच्यासुद्धा त्यांच्या कामाव्यतिरिक्त ऑफिस व्यतिरिक्त काहीही हालचाली नाही आहेत. त्याबरोबर मग टेक्नोला विचारलं जातं की मी तुला कॉल रेकॉर्ड्स मागवले होते ना, पद्मिनीचे, त्याचबरोबर त्या युवराजचे आणि त्या जया आणि त्या तिघांचेही, मग त्याचं काय झालं? त्यावर तो म्हणतो की नाही हो, मागवले होतेत ना तुम्ही कॉल रेकॉर्ड, पण ते काय झालं ना, म्हणजे चालू आहे त्याच्यावरती काम, अजून चालू आहे. त्यावरती म्हणते मी खूप नाव ऐकलं होतं तुमच्या इथे जॉईन करण्याआधीपासून, पण आता खरंच मला वाटत नाही आहे की उगाचच्या उगाच तुमचं एवढं नाव कोणी घ्यायला हवं होतं म्हणून. जे तुमचं ऐकलं होतं, जशी तुमची टीम आहे वगैरे असं सगळं, तसं सध्या तरी मला काहीही दिसत नाही आहे. मला असं वाटतं की आता या सगळ्यामध्ये मला स्वतःला जातीने लक्ष घालावं लागणार आहे. असो ठीक आहे, पण तोपर्यंत मी जेवढं काम सांगितलं आहे तेवढं तरी करा. मला लवकरात लवकर त्या लोकांचे कॉल रेकॉर्ड हवे आहेत, तेवढे कॉल रेकॉर्ड्स लवकर मिळवून द्या. आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग इकडे टेक्नो म्हणतो की आपल्याला हे सगळं बॉसच्या कानावर घातलं पाहिजे. त्यावर लगेचच कमांडोसुद्धा म्हणतो हो ना, नाहीतर या जेनी मॅडम कधी आपल्या हातात तोंडात हात घालते आणि घशातून सगळं काढून घेतील ते काही कळणार नाही. त्याच्यानंतर मग फातिमा ही आता फोन लावते इकडे लगेचच्या लगेच तारिणीला, आणि तारिणीला आता ते सांगतात की पद्मिनी, जया काका आणि युवराज या तिघांच्याही फोनचे कॉल रेकॉर्ड इकडे मॅडमने मागवलेले आहेत. त्यावर मग ती म्हणते असे अचानक कसे कॉल रेकॉर्ड मागवले? त्यावर मग आता कमांडर सांगतो की अचानक नाही मागवलेले, तिने याआधी आम्हाला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले आणि मग तिने आम्हाला कॉल रेकॉर्ड मागितले. त्याबरोबर मग तारिणी म्हणते की हे बघा, जोपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टींची खोली कळत नाही ना, तोवर आपण कोणालाही काहीही सांगायचं नाही. मग आपण एक काम करू शकतो. टेक्नो, मला सांग की आपण काय करता येईल आपल्याला? तू इथे कॉल रेकॉर्ड डिलीट वगैरे करून टाकू शकतोस का? म्हणजे फक्त आपल्याकडेच ओरिजिनल कॉपी राहील, इतर कोणाकडेही नाही. त्याबरोबर टेक्नो म्हणतो हो करू शकतो ना बॉस. त्यावर मग इकडे केदार म्हणतो अगं तारिणी मॅडम काय बोलताय तुम्ही? म्हणजे डायरेक्ट इकडे सगळी छेडछाड करायची की काय? त्याबरोबर ती म्हणते की आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. आपल्याला जोपर्यंत आपण स्वतः ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे सगळं कोणाला कळू द्यायचं नाही आहे. मग ती टेक्नोला म्हणते टेक्नो, तू काहीही काळजी करू नकोस, मी सांगितलं आहे तसं काम तू करायला घे. पुढे जर काही अडचण आली तर ती सगळी माझी जबाबदारी असेल, तू रिलॅक्स राहा आणि काम कर. त्याबरोबर मग केदार म्हणू लागतो तारिणीला, काय माहीत का पण मला ना ह्या मिशनची खूप जास्त भीती वाटते, खूप काळजी वाटते हो मला. त्याबरोबर तारिणी म्हणते डोंट वरी, काही होणार नाही आहे मला. तुला असं वाटतंय ना की मला काही झालं तर, पण अगदीच तू शांत हो. मला काहीही होणार नाही आहे आणि कोणी माझं काही वाकडंही करू शकणार नाही आहे. मी एकदम व्यवस्थित आणि सेफच असणार आहे. मी व्यवस्थित स्वतःची काळजी घेईन, तू निश्चिंत राहा. त्यानंतर मग आता इकडे जी आजी असते, आजीने आता इकडे फोन केलेला असतो आणि आता केदारला ती म्हणते की तारिणी आसपास असेल तर तिला कळू देऊ नकोस की माझा फोन आहे म्हणून. केदार ठीक आहे म्हणतो. इतक्यात तारिणी विचारते कोणाचा फोन आहे? त्यावर केदार म्हणतो काही नाही, कामाचा फोन आहे थोडा. बोला मॅडम तुम्ही बोला. त्यावर ती म्हणते की लवकरात लवकर मला भेटायला निघून ये. त्याबरोबर मग तो म्हणतो भेटायला? मॅडम अहो असं काय करताय? आत्ता ना मी घरी आहे आणि माझ्या बायकोच्या बरोबर आहे. त्यावर मग ती म्हणते माहिष्मतीचा आदेश आहे असं समज आणि लवकर ये. त्यावर तो ठीक आहे म्हणून फोन ठेवतो आणि म्हणतो की मी जरा जाऊन येतो बॉस. त्यावर आता तारिणी विचारते अरे एवढ्या रात्री एवढ्या उशिरा आता नेमकं तुझं काय आणि कुठे काम आहे? कुठे चालला, कुठे आहेस तू? त्यावर मग केदार म्हणतो अहो मॅडम ते मी माहिष्मती. त्यावर ती म्हणते काय?
त्यावर केदार म्हणतो माहिष्मती नावाची एक कन्स्ट्रक्शन साईड आहे एका बिल्डरची, सो त्याला त्यांच्याबद्दल ॲड वगैरे करायची आहे, मी तिकडेच कामासाठी चाललो आहे. आणि मग तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता कमांडो आणि फातिमा हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात, वाद घालत असतात. तर इकडे कमांडो हा आता टेक्नोला सांगत असतो, टेक्नो अरे जर मॅडमना डाऊट आला तर काय होईल, टेक्नो सगळं व्यवस्थित होईल ना. त्यावर टेक्नो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, कुणीही, सगळं व्यवस्थित होईल. तर आता कमांडो हा टेक्नोला सारखे प्रश्न विचारू लागतो. मग टेक्नो भडकतो आणि बोलतो, कमांडो काय चाललं आहे तुमचं, हे बघा प्लीज मला माझं काम शांतपणे करू द्या, आणि जर तुम्हाला माझं काम मला करू द्यायचं नसेल ना तर या इकडे, तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा आणि तुम्ही माझं काम करा प्लीज. त्यावर मग फातिमा म्हणते की अरे कमांडो तुम्ही शांत बसा ना, करेल ना ती व्यवस्थित, सगळं होईल सगळं व्यवस्थित होईल, तू कर टेक्नो. त्याबरोबर मग आता लगेचच टेक्नोला इकडे लगेचच राग येतो आणि टेक्नो म्हणतो की वा आता तू मला शाबासकी दिली आहेस ना, आता मी चांगलं काम करतो काय. आणि मग तो त्याचं काम संपवतो आणि म्हणतो फायनली आपल्याला यश मिळालं आहे. आता जेनी मॅडमसुद्धा ओळखू शकणार नाही की ही सगळी जी हिस्ट्री आहे ती खोटी आहे असं. तर दुसऱ्या बाजूला काकू इकडे तारिणीकरिता फळं घेऊन आलेली असते. काकू फळं घेऊन आल्यावर हे बघून तारिणीला आनंद तर होतो, पण मग ती म्हणते काकू अहो तुम्ही कशाला उगाच एवढं करत बसला, कशाला एवढी उगाच धावपळ. त्याबरोबर मग काकू म्हणते अगं असं काय करतेस बाई, तुझा नवरा कामासाठी बाहेर गेलेला आहे आणि तुला माहिती आहे का, जाताना त्याने तुझी सगळी जबाबदारी माझ्यावरती सोडलेली आहे. मग मला सांग की हे असं असताना मी तुला कसं असं शांत एकटीलाच गप्प रूममध्ये बसून देऊ. त्यावर मग तारिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्याबरोबर मग काकू म्हणते काय गं तारिणी, काय झालं डोळ्यात तुझ्या अश्रू का. त्याबरोबर मग ती म्हणते की नाही काही नाही, ते खरंच ह्या घरात जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, म्हणजे मला अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपलं. पूर्वी आजी जे माझ्यासाठी करायची ते सगळं तुम्ही केलं. त्याबरोबर मग ती म्हणू लागते की अगं मग तू सुद्धा माझ्यासाठी काही कमी केलं आहेस का. माझी निशासुद्धा जेवढं माझ्याबरोबर चांगलं वागत नाही, गोड बोलत नाही, तेवढं माझ्यासाठी तू केलेलं आहेस. तू माझ्याबरोबर तेवढ्या मायेने राहिलेली आहेस. जर प्रत्येक सासूसुनेमधलं नातं असंच असेल ना तर खरंच खूप भारी होऊन जाईल जगात. त्यावर तारिणी म्हणते हो ना खरंच, अगं आईपासून आईपर्यंतचा प्रत्येक मुलीचा प्रवास आहे ना खरं तर खूप छान असला पाहिजे, म्हणजे त्या मुलीलासुद्धा भारी वाटायला हवं. आई काकू तुम्हाला माहिती आहे का, मी आत्ता एक वेबसिरीज हल्लीच बघितली, अगं आईवाली, आणि खरं सांगू का ती इतकी वेबसिरीज छान आहे ना, म्हणजे अगदी सुनेमध्ये, सासूमध्ये आणि आईमध्ये तिघींमध्ये केवढं छान बॉन्डिंग आहे ते त्या पिक्चरमध्ये, ते त्या वेबसिरीजमध्ये दाखवलं आहे. काकू म्हणते आपण दोघी मिळून पुन्हा ती वेबसिरीज एकत्र बघू. तर दुसऱ्या बाजूला इकडे केदार आजीकडे आलेला असतो. तो म्हणतो ये बंदा माहिष्मती के सिंहासन के आगे हाजीर है. माहिष्मती काय झालंय काय नेमकं, एवढं असं अचानक भयानक का बोलवून घेतलं मला, काही काम होतं का तुझं. त्यावर मग आजी म्हणते उद्या काय रे. त्याबरोबर केदार म्हणतो उद्या काय, उद्या काहीच नाही आहे. त्यावर ती म्हणते अरे असं काय करतो, आठव उद्या काय आहे. त्यावर मग तो म्हणतो बाबांची औषधं आज आणायची होती, काव्याच्या साखरपुड्यासाठी गुरुजी मुहूर्त काढायला एका आठवड्यानंतर बोलवले आहेत, सो ते तेव्हा येणार आहेत. आणि तुझी डॉक्टरची अपॉइंटमेंट नाही गं, तुझी डॉक्टरची अपॉइंटमेंटसुद्धा 3 दिवसानंतरची. मग आता काय राहिलं. त्याबरोबर आजीला राग येतो आणि ती रागवून केदारचा कान पकडत म्हणते सगळ्यांचं सगळं लक्षात आहे, पण ज्या मेन व्यक्तीचं जे लक्षात असलं पाहिजे तेच नाही आहे. केदार म्हणतो तारिणीचा वाढदिवस आहे, तारिणी इतक्या वाजून इतक्या वाजता या पक्षावर या शुक्लावर तुमच्या घरात जन्माला आली, बरोबर. त्याबरोबर आजी म्हणते म्हणजे सगळं माहीत होतं ना, तरी उगाच या म्हातारीची थट्टा केलीस ना रे केदार तू, हां. त्याबरोबर आजी भावनिक होते आणि जाऊन बसते. केदार म्हणतो सॉरी गा आजी, मी गंमत केली. त्यावर ती म्हणते की उद्या माझ्या तारिणीचा वाढदिवस आहे, एवढी वर्ष तिने कधीच तिचा वाढदिवस साजरा केला नाही या घरात, तिला आत्याने तिचा वाढदिवस साजराच करू दिला नाही, पण माझी तारिणी कायम हौशेने मनापासून घरातल्या सगळ्यांचा वाढदिवस साजरा करायची. लहान होती तेव्हा अशीच राहिली, तिची आई होती तेव्हा तिचा वाढदिवस खूप छान साजरा करायची. नंतर मग कॉलेजला जाऊ लागली तशी कधी कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर आहे तर कधी
लायब्ररीत अभ्यास करत बसणार आहे असं म्हणून वाढदिवसाच्या दिवशी नेहमी बाहेर राहायची. केदार म्हणतो, तू काळजी करू नकोस, आता मी आहे ना तिच्या आयुष्यात. आज रात्री 12 वाजल्यापासूनच तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होईल. खूप दणक्यात आपण तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत, पण आता तू रडू नकोस. आणि फक्त हाच नाही वाढदिवस, तर याच्या पुढचा प्रत्येक दिवस, तिचा प्रत्येक क्षण मी खासच करणार आहे. आजी रडू नकोस बरं, डोळे पुस. आणि मग तो आजीचे डोळे पुसतो आणि म्हणतो, बघ सगळं केवढं भारी होतं, मी तिला कसं छान सरप्राईज देत होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा उत्तम